येहुदाजेव क्लाईन कडून हे त्यांची एक छान स्टोरी, जी रिअली त्यांच्यासोबत घडलेली आहे. आणि बोलतात का सेगुला लेयलादिम. हो या, रेकॉर्ड नाही केलेलं. ओके, थँक्स. तर हे सेगुला लेयलादिम जे पण बोलतात का मुलं व्हायसाठी सेगुलत करतात, तर त्याच्यापैकी एक सेगुला आहे पिलात खाना. तर त्यांच्या वाईफने सुस्तावर घेतलं, कोणते रिलेटिव्ह होतं त्यांचा, त्यांना मुलं नव्हती, तर त्यांनी घेतलं करायला की सेगुल पिलात खाना. म्हणजे पिलात खाना जे आपल्याला माहिती आहे, शमूल नबी, शमूलचा प्रॉफिट्स मध्ये तुम्ही सगळे शिकलात. तर त्याच्यामध्ये शमूल नबीची इमा खाना होता, आणि त्यांनी नमाज केली आणि त्यांना किती वर्षांनी मुलगा झाला, तो होता शमुएल. तर ती फिलात खाना ती एवढी इम्पॉर्टंट होती, आणि त्यांच्याकडून आपण शिकतो कसं नमाज करायची. तर ही फिलात खाना बोलतात का वाचण्याने कोणासाठी नमाज करतो त्यांना मुलं होतात. तर म्हणून अं, त्यांच्या वाईफनी, राव येहुदा झेव क्लाइनच्या वाईफनी 40 बायका त्यांनी ते, अं, सोबत ते बोलले का आपण एव्हरी 40 दिवस एव्हरी डे फिलात खाना वाचायची फॉर हर खुद. कोणाच्या तरी मेरिट मध्ये त्यांच्या रिलेटिव्हला त्यांना खूप वर्ष मुलं नव्हते, आणि त्यांनी ऑर्गनाईज केला तसा 40 सिरियस लेडीज जे बसून वाचतील एव्हरी डे 40 दिवस. त्यांनी ऑर्गनाईज केला आणि चालू केलं त्यांनी. तर एव्हरीथिंग वॉज फाईन, एव्हरीथिंग वॉज ग्रेट. ते काही दिवसानंतर, काही आठवड्यानंतर त्यांच्या मुलीने फोन केला, त्याच्या वाईफ त्यांना, त्याच्या वाईफला, आणि बोलले का फाईन कोला कावं तुम्ही ऑर्गनाईज केले, मी ऐकलं पिलात खाना 40 स्त्रियांसोबत. तर इट्स अ गुड गुड थिंग, इट्स अ ग्रेट थिंग. पण तुम्ही तिच्यासाठी करता, पण माझं काय? ती होते की ती पण 2.5 वर्ष झाले लग्न झालेले आहे, आणि तिला पण मुलं नाहीयेत. तर त्यांनी तिच्यासाठी ऑर्गनाईज नाही केला. ते राव बोलतात ते बाजूने ऐकत होते, पण ते नाही बोलले, काहीच नाही बोलले. ते गपचूप ऐकत होते त्यांचं कॉन्व्हर्सेशन. ते नखon नखon, ते बोलले नखon, बरोबर आहे, तुझ्यासाठी पण नमाज केली पाहिजे ऑफकोर्स. तर ओके, फाईन. तो कॉन्व्हर्सेशन तिकडे स्टॉप झाला. आणि नंतर थोड्या दिवसात तिने फोन केला पुन्हा, आणि तिला समजलं का ती ऑलरेडी प्रेग्नेंट झाली. आणि ती केव्हा कन्सिव्ह झाली? ज्या दिवशी यांनी स्वतःवर घेतलं दुसऱ्या रिलेटिव्ह साठी नमाज करायची, त्या दिवशी ती कन्सिव्ह झाली. आणि ऑफकोर्स ज्या रिलेटिव्ह साठी त्यांनी केला होता, ते पण त्यांना पण मुलगा आला. का होणार आहे लवकरच. तर पण बघतो का तिला, ती नमाज असते फार इम्पॉर्टंट असते, आणि किती माणसाला नुसतं त्याच्यामध्ये विश्वास पाहिजे कम्प्लिटली का अं, माणूस, प्रत्येक माणसाची तिला आकाश बरोबर ऐकतो. आणि एक वेळा ते कळलं तर त्याची नमाज वेगळी असते, वेगळ्या लेवलची असते, आणि त्याच्यामध्ये बिताखोन असतं आकाश बरोबरचा. तर तो ती नमाज एक्सेप्ट करेल. अजून एक छोटी स्टोरी बिताखोनवर. बिताखोनची स्टोरीज खूप आहेत. आकाश बालको मध्ये एमुना आणि बिताखोनची स्टोरीज खूप आहेत. पण ऍट द सेम टाइम जो बोलणारा आहे तो पण बिताखोन भाषेन कम्प्लिटली पाहिजे. मी नुसतं तुम्हाला रिलेट करतो, मी जे ऐकले ते. एव्हरीबडी इज वर्किंग ऑन इट, ऑफकोर्स. तर जस्ट अ वे टू गिव्ह यू, जसं बोलतात का, मग आपण एक वेळेला बोललो होतो का माणसाची, समज जर माणूस दुसऱ्यासाठी नमाज करतो त्याची फिला कशी ऐकली जाते, कारण ही बिकम्स अ वे, अ मीडिया, ए मीडियम टू रिसीव्ह द ब्लेसिंग फ्रॉम आकाश बापू. जसं आपण इकडे तोराचा अभ्यास करतो आता, आणि विष्णाचा अभ्यास करतो, तोराचा अभ्यास करतो, हशकाफा शिकतो. तर वी बिकम अ वे
फॉर हकाबीज ब्लेसिंग्स टू कम इन दिस वर्ल्ड. आणि जसं काय एक पाईप आहे जी विहिरीतून पाणी आणते दुसऱ्याकडे, पण त्याचा मेन पर्पज आहे त्या शेताला पाणी द्यायला. पण ऍट द सेम टाइम त्या पाईप मधून पास होते. पण पाईप मधून जाते तर ती पण ओलं होते ऑफकोर्स. तसंच म्हणून जो दुसऱ्यांसाठी नमाज करतो तर तो ब्लेसिंग्स आणतो, आणि ते ब्लेसिंग्स त्याला पण पहिले लागतात आणि मग दुसऱ्याला लागतात. जरी पण ते इंटेन्शन काय नसेल, जसं आपण या स्टोरीमध्ये बघितलं, ते राब येहुदा जेफ क्लाइनच्या स्टोरीमध्ये, का त्यांनी दुसऱ्यांसाठी नमाज केली, पण ऍट द सेम टाइम त्यांना पण नाही माहित का त्यांच्या मुलीला ज्या दिवशी त्यांनी चालू केली ती नमाज, त्या दिवशीच तिला ब्लेसिंग्स मिळाले. तर इट्स अ बिग स्कोप, इट्स अ बिग मेरिट. आणि ए, अजून एक छोटीशी स्टोरी. तर खाईम मिगोलोजींची फार फेमस स्टोरी आहे, सर्वांनी ऐकली असेल ऑफकोर्स. पण तरी सुद्धा इट्स मेखाजेक स्ट्रेंथन करते मुलामध्ये आकाश बरकूच्या. हे, ते बसून अभ्यास करत होते मुलं त्यांच्या स्टुडंट सोबत. आणि त्यांनी विचारलं किती वाजलेत आता. सगळे बोलले नाही आमच्याकडे घड्याळ नाहीये, कोणाकडेच घड्याळ नाहीये इकडे. काय कोणाकडेच घड्याळ नाहीये, वाव. ओके. पण ते बोलले बघ, समज आपल्याला एमुना आहे ना स्ट्रॉंग, समज आपल्याला स्ट्रॉंग एमुना असेल तर आपल्याला घड्याळ पण मिळेल. आपण स्ट्रॉंग त्यावेळेला आपण बघतो काय, आजकाल आपण वेगळ्या लेवलची बोलतो, त्यावेळेला घड्याळ सिम्पल वॉच कोणाकडे नव्हता. तर ते बोलले का, समज जर पूर्णपणे विश्वास ठेवला तर अ, माणसाला घड्याळ पण मिळू शकते. आणि तेच नाही, नुसता घड्याळ नाही, त्याला सोन्याचा घड्याळ मिळू शकते. ते बोलले साधा घड्याळ पण नाही, सोन्याचा घड्याळ मिळू शकते. समज पूर्णपणे विश्वास पाहिजे पण आशेमध्ये का त्याला मिळेल का. हे सगळे स्टुडंट इम्प्रेस होतात, वाव. साधा घड्याळ पण नाहीये. वा वा. साधा घड्याळ पण नाहीये. आणि आणि इकडे सोन्याच्या घड्याळाबद्दल बोलतात त्या टायमाला. तर अं, थोडे मिनिटं पाच होतात, थोड्या वेळाने एक माणूस आतमध्ये येतो आणि विचारतो, राव कुठे इकडे राव. हा राव साई बोलोजी. ते येतात त्याच्याकडे आणि बोलतात, बघ त्याला आर्मी मध्ये बोलवलंय, आणि आर्मी मध्ये आता माहित नाही काय होईल त्याचा पुढे जाता. आणि त्याला आर्मी मध्ये जायला लागेल, आणि ते रिक्रूट करतात त्याला आर्मी मध्ये. आणि त्याला त्याच्याकडे एक सोन्याचं घड्याळ आहे, आणि त्यालाच पाहिजे का राव. ते रावकडे असेल तो घड्याळ, म्हणजे तो एक वेळ समाज सुटेल आर्मी मध्ये मधून, तेव्हा तो परत येईल तेव्हा तो घड्याळ राव त्याला पुन्हा देऊ शकतात. तर तर प्लीज हा घड्याळ घ्या सोन्याचा आणि तुमच्याकडे ठेवा. मी जेव्हा सुटीन आर्मी मधून तेव्हा मी पुन्हा येऊन तुमच्याकडून घेईन, समज जर सुटलो तर आर्मी मधून, असा बोलला तो. तर राव बोलतात त्याला, "ए, हे बघ, आय अंडरस्टँड, मला काय हरकत नाही घ्यायची, पण ही खूप मोठी जबाबदारी आहे. सोन्याचा घड्याळ सांभाळायची जबाबदारी खूप मोठी आहे. आणि माझा घर उघडा असतो, आणि एवढी लॉकर नाही माझ्याकडे इकडे ठेवायला त्याचा घड्याळ, आणि सांभाळायला म्हणजे इट्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल. मला कोण घरी येतो कोण जातो बाहेर, मला पण नाही कळत. आणि माझ्याकडे काही नाही ठेवायला एवढं चांगल्याशी, तर प्लीज तुझ्याकडेच राहून दे, माझ्याकडे पण सेफ नाही राहणार. तो माणूस बोलतो, अरे पण आता काय करू मी. विचार करतो थोडा वेळ आणि बोलतो नंतर का, ओके, काय नाही. ऑफकोर्स आर्मी मध्ये गेल्यानंतर तो स्वतःच तो जीवन बाहेर येईल का प्रश्न आहे, तर घड्याळाचा काय प्रश्न आहे ते तिकडे. तर तो विचार करतो, तो बोलतो का, ओके, ओके मग ऍटलिस्ट हा रावकडे हा गिफ्ट असू दे रावला. आणि रावला गिफ्ट देतो तो. तो बोलते ऍटलिस्ट हा राव तरी एन्जॉय करू शकतो या घड्याळापासून, कारण तो आता आर्मी मध्ये काय होणार त्याचा नाही माहित. म्हणून हा घड्याळ तुम्हाला गिफ्ट माझ्याकडून. आणि तो देतो आणि तो निघून जातो. आणि सगळे स्टुडंट ते रावकडे बघतात आणि एकदम वाव, भेमेत. त्या रावचा बिताखोन एवढा स्ट्रॉंग होता का तो सोन्याचा घड्याळ पण त्यांना मिळाला.
आणि ते पण काही मिनिटामध्ये, नाही का एक दिवसांनी का 2 दिवसांनी का 1 महिन्यानी, थोड्या मिनिटामध्ये. तर आपण बघतो का हे बिताखॉन बाशेम वाला माणसांनी काम केलं पाहिजे. एमुना पाहिजे अकाल बरोबर ऑफकोर्स. मासीम तोवीम सर्व आहे, पण डझंट रिअली मॅटर. बिताखॉन अकाल मध्ये विश्वास आणि पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहणे. अ, त्याच्यानी माणसाला अ, त्याच्यानी माणूस पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असेल तर अकाल बरोबर बोलते हा तो माझ्यावर अवलंबून आहे, दुसरा कोण नाही त्याच्यामध्ये. तर मग काही नाही, मी त्याच्यासोबत आहे. ते दॅट्स अ बिग थिंग. होत आले होत आहे. खूप चांगले चांगले बुक्स आहेत ज्याच्यामध्ये जापान बद्दल आहे आणि सगळे यमुना बद्दल खूप चांगले बुक्स आहेत सर्व. पण आपल्याला माहित पाहिजे का त्याच्यावर वर्क केलं पाहिजे. इट्स समथिंग फ्रॉम द हार्ट, नाही का. आपण बोलू शकतो यू हॅव टू लव्ह हशेम म्हणून माणसानी लव्ह हशेम, ओके आय लव्ह हशेम, पण त्याच्यानी काय फरक नाही पडत जेव्हा माणूस बघतो का बेमेत आकाश बरकू त्याच्यासाठी एवढं काय काय करतो आणि तो आता ए, हशेम आकाश बरकूच्या ची सेवा करायला त्याची एक मोठी मेरिट आहे, त्याला मेरिट मिळते. आणि तर ती ती त्याची संधी सोडली नाही पाहिजे. आता त्याला मेरिट आहे जेव्हा तो काय करू शकतो आशेमसाठी. काच बरोबर ते माझ्यासाठी काय करू शकतो. मी तुला घर दिलं म्हणून तू मेजुजा लावलीस, मी तुला मुलगा दिला म्हणून तू ब्रीथ केलीस, मी तुला जेवायला दिलास म्हणून तू ब्राहा केलीस, मी तुला पाव दिला म्हणून तू बरकातामधून केलास. अ, मी तुला दिलं म्हणून तू केलास, मी तुला सोल दिला म्हणून तू जिवंत आहेस. तर ऑफकोर्स दॅट्स फॉर शुअर. तर मग आपण काय देऊ शकतो आशेमला? आशेमला आपण देऊ शकतो इथं रचून आपली इच्छा, त्याला त्याची सेवा करायची. दॅट्स दॅट्स द वे. समजा माझी इच्छा असेल, समज जर त्याची सेवा करायला, तर दॅट्स दॅट्स द आर हार्ट. दॅट्स द डिझायर फ्रॉम आर हार्ट. दॅट्स इम्पॉर्टंट. तो आपला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आपण करू शकतो आता. एनिवे, लेट्स डम्प इन टू मिशनायोत. त्या खसदे आशेम आपण 2 मिशनात कम्प्लीट केले होते. लेट्स सी मिशनायोत शकाल. पण फर्स्ट मिशनामध्ये बघितलं ते जस्ट स्मॉल रिव्हिजन, कारण लास्ट वीक आपण नव्हतो, मध्ये ब्रेक झाला होता, मी नव्हतो म्हणून. पण इथे या मिशनात मध्ये, हा मिशनात साखी मध्ये होता, पण पेसाखचे लॉज आहेत. पेसाखच्या लॉज मध्ये मेन थिंग आहे, आपण बघितले खामेज बद्दल बघितलं. खामेज कधीपर्यंत खाल्लं पाहिजे, केव्हा खाल्लं पाहिजे, खामेज कधी, कोणत्या टाईपचा खामेज आहे, कोणते कोणते वेगळे प्रकारचे खामेज आहे जे आपण आधी बघितले होते. तर या शिवर मध्ये आपण हलाखा लिलमोद नाही करत, लॉ असं लिलमोद. आपण लॉच्या अजून आदला स्टेज आहे तो मिशनायोत. खूप आधीचा स्टेज आहे तो मिशनायोत आहे, त्याच्यामधून हलाखा पुढे शिकतात कोर्स. आणि मिशनात मधून गेमारा येतो, मग गेमारा मधून पुढचे रामबामचे लॉज आहे, शिवखाना रुख आहे, अजून खूप लेवल्स आहेत, खूप स्टेप्स आहेत जो आजचा हलाखा अंडरस्टँड करायला. म्हणून जे पण आपण मिशनात मध्ये शिकतोय, वी कॅन, आपण डायरेक्टली बोलू शकत आम्ही शिकलो मिशनामध्ये असं करायला म्हणजे असं करायला पाहिजे. इट्स लॉट ऑफ, ते खूप मेन, जसं काय एक लॉ आहे आणि एक रूल आहे, आणि त्या रूल मधून त्याची ऍप्लिकेशन काय करायची आज, दॅट समथिंग एल्स. जसं तुम्हाला कॉम्प्युटरच्या बाबतीत बोलायचं कसं MS-DOS आहे, आणि ते आतली लँग्वेज आहे, आणि बाहेरची ऍप्लिकेशन आहे जी विंडोज आहे. तुम्ही तुम्ही बोलू शकता, तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. दॅट्स अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. तर तसं आहे, तर इट्स अ मेकोर, इट्स अ रूट आहे. आणि मग ते फळ आहे, ते लॉज जे आपण आत्ता खाऊ शकतो. आणि ते लॉज आपण शिकतो शुल्खाना रूप मध्ये, नाही तर आजच्या काळी वाद्या जोसेफच्या बुक्स मधून, एलकुत योसेफ मधून, खूप और 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 अलाखा मधून अजून खूप बुक्स आहेत जे आज आपण कसे कसे काय करायला पाहिजे ते आपण तिकडून शिकतो डायरेक्टली. पण मिशनात मधून डायरेक्टली आपण लॉज नाही शिकत. आपण थोडासा डीप अंडरस्टँड करतो का लॉचा रूट काय आहे, ते आपण बघतो. तर इथे आपण बघितलं होतं का कसं या 4th चॅप्टर मध्ये आपण शिकतो का मिनहागीम किती इम्पॉर्टंट आहे. मिनहाग इज कस्टम. कस्टम कशी इम्पॉर्टंट आहेत, आणि कस्टम्स माणसाने तोडले नाही पाहिजे. समज जर माणूस या दुसऱ्या ए, एका अ, गावामध्ये आहे, आणि तिकडूनची कस्टम वेगळी आहे, आणि दुसऱ्या गावामध्ये जातोय तिकडूनची कस्टम वेगळी आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी कसं काय वापरले पाहिजे ते कस्टम, त्यांनी त्याचे कोणती कस्टम ठेवली पाहिजे, कोणती पद्धत त्यांनी
ठेवली पाहिजे आणि कोणती नाही ठेवली पाहिजे ते आपण बघितलं होतं. तर फर्स्ट लॉ मध्ये मकोम शिना गुला मेलाखा बे एरबे पेसाखीम. फर्स्ट ऑफ ऑल आपण बोलतो का एरेफ पेसाखला काम करायची पद्धत होती, आणि कितपर्यंत, केव्हापर्यंत, खचोत पर्यंत, मिड डे पर्यंत. मिड डेचं डेफिनेशन पण आपण सांगितलं होतं. मिड डे इज नॉट 12 o'clock. 12 o'clock नाही बोलत. इट्स अ हाफ ऑफ द डे. डिवाइड करतात सनराईज पासून सनसेट पर्यंत जेवढे तास असतात त्याला डिवाइड करतात हाफ मधून, आणि जो हाफ येतो दॅट्स द मिड डे. आणि तो खच्चोत बोलतो आपण इंग्लिश मध्ये, हिब्रू मध्ये का खच्चोत बोलतो. खच्चोत योम आणि खच्चोत लायला असतं. तर एनिवे, तर तर तो मिड डे असतो, आणि त्यात हलाखिक आर, जसं आपण बोलतो बेराखोत मध्ये बघितलं होतं आणि शब्बात मध्ये पण बघितलं, हलाखिक आर असतं. हलाखाप्रमाणे एक तासचं डेफिनेशन आपण बघितलं होतं. पण आपण एवढं डीप माइंड नाही जात. वरच्यावर आपण शिकतो, जास्त डीप माइंड नाही जात. तरी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे का त्याच्याबद्दल बोलतोय आपण. तर मग इकडे आपण फर्स्ट मिशनामध्ये शिकलो का जेव्हा कोण दुसऱ्या गावी जातो, दुसऱ्या शहरात जातो, जिकडे पद्धत वेगळी आहे, दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो तिकडे पद्धत वेगळी आहे, तर त्या जागाची पद्धत त्यांनी केली पाहिजे. आणि स्वतःची पद्धती समजती त्याच्या त्याच्या गावामध्ये, त्याच्या शहरामध्ये काम करायचे. तर आणि इकडे आला जिकडे काम नाही करत, तर तिकडे त्यांनी स्टॉप केलं पाहिजे काम करायला, त्याला अलाउड नाही काम. आणि समज जर त्याच्या शहरामध्ये काम नव्हते करत आणि ह्या शहरात काम करत असतील, तर त्यांनी स्वतःची कस्टम नाही सोडली पाहिजे आणि लॅफमीर केला पाहिजे, स्ट्रिक्ट ओपिनियन पाळला पाहिजे. जिकडे पण स्ट्रिक्ट ओपिनियन आहे त्याप्रमाणे केलं पाहिजे, आणि इकडे पण काम नाही केलं पाहिजे. दॅट द फर्स्ट मिशन आपण शिकलो होतो. सेकंडली मग आपण बघतो, ए, मग तिकडे आपण डिस्कस केलं होतं दुसऱ्या गोष्टींबद्दल, हमेजच्या बद्दल, का आपण नाही काम केलं पाहिजे, का नाही केलं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण बघितलं होतं. अं, आणि का त्यांचा अंडरस्टँडिंग काय, कशाला असे बोलतात काम नाही करायचं, काय फरक पडेल, ते आपण सगळं अंडरस्टँड केलं होतं. सेकंड मिशनामध्ये, सेकंड मिशना तुम्ही बघू शकाल, या सेकंड मिशना अमोलिक पेरोत शिवित, त्याच्यामध्ये आपण स्मिताच्या लॉ बद्दल बोललो होतो. स्मिताचे लॉज, स्मिता 7th इयर बद्दल बोललो होतो, जेव्हा 7वा वर्ष इस्रायलमध्ये, 7वा वर्ष असताना आपण तिकडचे कोणतेच प्रकारचे फ्रुट्स नाहीतर शेतीमध्ये काम करायला अलाउड नाहीये. आणि कोणचे जे पण धान्य आणि नाहीतर कोणते पण फ्रुट्स असतील, पेरोत, फळ असतील, ते आले असतील, तर ते पण अलाउड नाहीये खायला, जमवायला, जास्त प्रमाणात जमवायला, त्याची विकायला पण अलाउड नाही. ते स्मिताचे लॉज आहेत. पण समज माणूस बाहेर गेला आणि त्यांनी फ्रुट्स आणले, तो थोडेसे घेऊन शकतोय, जास्त नाही, विकू नाही शकत. असे खूप लॉज आहेत, ते स्मिताचे लॉज आहेत. पण समज त्याच्याकडे फ्रुट्स असतील, आणि समज खजूर असतील, आणि ते एक टाइम आहे जिकडे जातो जिकडे खजूर नाही येत आता, आणि सगळे स्मिताचे खजूर संपले त्या 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 शहरामध्ये, त्या देशामध्ये, आणि तो या एका गावातून दुसऱ्या गावात गेला आणि तिकडे नाही येत आता. जेव्हा समज तिकडे ते फ्रुट्स असतील अजूनपर्यंत फील्ड मध्ये, अजूनपर्यंत येत आहेत, तरच त्याला अलाउड आहे खायला. समज जर नाही अलाउड, समज नसतील तिकडे, तर त्याला अलाउड नाही खायला. ते स्मिताच्या लॉज मध्ये आपण शिकतो जास्त प्रमाणात. पण इकडे आपण पेसाखीम मध्ये जसं आपण बघतो फ्लो मिशनायोतचा, ते सगळ्यांची तोंडपाठ असायची मिशनायोत. म्हणून एका वन इंडियन एक फ्लो आहे, एक अंडरस्टँडिंग आहे, एक कॉन्सेप्ट आहे. तो कॉन्सेप्ट कंटिन्यू होतो दुसऱ्या गोष्टींमध्ये पण, आणि मग दुसरे लॉज पण आपण एका वेळेला शिकतो, आणि दुसऱ्या गोष्टी पण आपण एका वेळेला अंडरस्टँड करतो. तर दॅट्स द ब्युटी ऑफ तोरा आणि आपले सेजेस, का तुम्ही एक कॉन्सेप्ट घ्याल तर त्याच्यामधून पण दुसऱ्या कॉन्सेप्ट मध्ये पण शिकू शकतो. म्हणून माणूस बोलू नाही शकत का मी एक पुस्तक कंप्लीट केलं, मला ह्या पुस्तकामध्ये सर्व लॉज कंप्लीट झाले आणि मला सर्व माहिती आहे. तिथे नाही बोलू शकत का, कारण दुसऱ्या पुस्तकामध्ये पण ते लॉज, त्या त्या लॉजचा उल्लेख केलेला असेल. आणि या पुस्तकामध्ये याच्यामध्ये पेसाख बद्दल लिहिलंय,
ते नुसतं पेसाक बद्दल नाहीये, त्याच्यामध्ये स्मिताचे पण लॉज असतात, त्याच्यामध्ये शब्दाचे पण लॉज आहेत, त्याच्यामध्ये हिताचे पण लॉज आहेत, त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण जसं मिशना चालू झाला एक टॉपिक, त्याच्याबद्दल पण आपण जास्त डिस्कस करतो, आतमध्ये जातो, अजून अंडरस्टँड करतो, अजून आतमध्ये जातो, अजून अंडरस्टँड करतो दुसऱ्या लॉज बद्दल पण. तर आता आपण थर्ड मिशनामध्ये जाऊया. ॲज युजल आपण थर्ड मिशना वाचतो हिब्रू मध्ये, आणि नंतर मग इंग्लिशमध्ये नाही तर मराठीमध्ये आपण अंडरस्टँड करायला पण करू शकतो. इकडे तुम्हाला स्लाइड मध्ये पण दिसेल, तर मग प्रॉब्लेम नाही, स्लाइड मध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये पण वाचू शकाल. तर इकडे सेम थिंग आहे, इथे पण आपण सेम कॉन्सेप्ट मध्ये जातो, सेम अंडरस्टँडिंग आहे, सेम सब्जेक्ट आहे. काय मकोम शिनागू लिमकोर बे मादका लेगोइम. तर जास्त इंट्रोडक्शन कशाबद्दल बोलतोय? इट्स टॉकिंग अबाउट एक लॉ आहे आपल्याला का, जसं शपथ मध्ये पण आपण शिकतो का अलाउड नाहीये मला कोणते पण अॅनिमल विकायला नॉन ज्यूला. का? ए, कारण सगळ्यांना माहिती आहे हा जनावर ह्याचा आहे, आणि अचानक तो बघेल का तो जनावर बघा, ह्याचा जनावर बघा किती शब्दातला काम करतोय, नाहीतर दुसऱ्यांचे हे डिस्ट्रॉय करतोय, शेतात जाऊन त्यांचा शेत डिस्ट्रॉय करतोय. अशी खूप गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते, समज जर तो ज्युईश लोक माणसाचं जनावर आहे, आणि सगळ्यांना माहित आहे का ज्युईश माणसाचं जनावर आहे, आणि तो शब्दातला काम करून घेतो, ते बोलतो हा बघितलं शब्दातला काम करतो, त्यांनी भाड्यावर दिले दुसऱ्याला, तो काम करतोय शब्दातला. तर मग त्या सगळ्यांना समजेल. तर म्हणून अजून ते अजून अजून पण त्याचे कारण आहेत, पण मेन म्हणजे ते वन ऑफ द रिझन्स, तो नाही विकू शकत दुसऱ्या नॉन ज्यूजला. पण कुठे कळून विकू शकतो, कोणते जनावर विकू शकतो आपण त्याच्याबद्दल बघूया. तर दॅट द मेन सब्जेक्ट का, ज्या जागी जातो तो, ज्या मेदिनामध्ये, ज्या गावामध्ये त्यांची पद्धत आहे विकायला, विकायचं माहिती का. तर तिकडे ए, तिकडे अलाउड आहे त्याला करायला. का? कारण त्यांची पद्धत आहे. हे आपण पहिले वाचूया आणि नंतर मग त्याच्यामध्ये जास्त डिस्कस करूया. मकोम शेनागू लिमकोर बे मादका לגויים מוכרים. מקום שנהגו שלא למכור אין מוכרים, ובכל מקום אין מוכרים להן בהמה גסה, עגלים וסייחין שלמין ושבורין. רבי יהודה מתיר בשבורה, בן בטרה מתיר בסוס. आपण बघतो इकडे वेगवेगळे अॅनिमल्स बद्दल बोलतात, की तुम्ही इंग्लिश मध्ये पण वाचू शकता, आणि त्याचे रिझन्स काय आहेत आपण बघू. तर मग प्रश्न असा येतो, जसं आपण लास्ट टाइम पण बघितला, हाच प्रश्न विचारला होता लास्ट टाइम पण, का समज लॉ आहे नाही करायचं, मग काय मदत, काय पद्धत कशी आली ती करायचं. लॉ आहे, आता तर बोललात का लॉ आहे, रूल प्रमाणे हलाखाप्रमाणे लाऊड नाहीये. तर दॅट्स, इकडे येतं मिनहाग, आणि आपलं डिसाईड करतो का मिनहाग काय आहे इकडे. व्हॉट इज द पॉइंट ऑफ मिनहाग. समज जर तोच लॉ आहे, तर मग पाळायला सगळ्यांना आला, तोच लॉ पाळला पाहिजे. आणि सगळ्यांसाठी एक लॉ आहे, तो नाही बोलू शकत मी मी इंडियावरून आलो म्हणून मी हे करू शकतो, मी इस्रायल म्हणून आलो मग हे करू शकतो, मी लंडन म्हणून आलो म्हणून मी दुसरं काहीतरी गोष्टी करू शकतो. सगळ्यांचा तोरा एक आहे, तर मग इथे कशाला डिफरन्स. तर मग इकडे आपण बघतो का डिफरन्स कुठे होतं, नाही का मेन लॉ मध्ये. असं नाही बोलू शकत का माझी पद्धत आहे, समज जर तो माणूस थायलंडला जाऊन राहतोय, तर त्याची पद्धत आहे शब्दातला ट्रॅव्हल करायचा, असं नाही बोलू शकत आपण, कारण शब्दातला ट्रॅव्हल नाही करायचं आपल्याला माहिती आहे.
शब्दातला आपण नाही गोष्टी करू शकत. विशुल्य बसेल, कुक नाही करू शकत, जेवण नाही नाही शिजवू शकत. तर मग काय पण होऊन दे, कुठे पण माझी पद्धत ती पद्धत मध्ये नाही येणार. केव्हा पद्धत मध्ये येते, जेव्हा अ, एक गोष्ट आहे जी लॅखमेल करतात, जेव्हा स्ट्रिक्ट ओपिनियन आहे. ते आपण लास्ट टाइम बघितलं होतं का, का ती गोष्ट त्यांनी अलाव नाही केली आणि कुठे अलाव केली त्यांनी गोष्ट का, कारण त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे. फॉर एक्झाम्पल, आपण पुढे बघतो इकडे, का इकडे लिहिलंय का त्यांनी फर्स्ट, पहिले तर बेहमा धक्का आणि बेहमा घसा त्यामध्ये काय फरक आहे. तर अ, बेहमा धक्का म्हणजे धक्का दाक, जे तीन, दाक म्हणजे तीन. फॉर एक्झाम्पल, म्हणजे जो ऍनिमल आहे, जो जशी बकरी आणि ते मेंढा आणि हे सगळे शीप, नाही तर गोट शीप, हे सगळे बेहमत आहे. तर ते ते विकायचं नाही का, कारण तो येऊन तो बोलेल, हा समज मला अॅनिमल विकायला अलाउड आहे, तर मला गाय बैल जे बेहमा गस्सा बोलतात त्यांना, ते पण विकायला अलाउड आहे. पण आपल्याला लॉ प्रमाणे बेहमा गस्सा अलाउड नाही आहे विकायला. तर म्हणून त्यांनी एक रिस्ट्रिक्शन टाकली स्वतःवर आणि बोलले नाही, बेहमा धक्का, जो शीप, बकरी आणि मेंढळ आणि हे सर्व जे बेहमा धक्का आहे ते पण नाही विकायचं नॉन ज्यूस, नॉन ज्यूसला. पण का का नाही देत, का बेहमा गस्सा? फर्स्ट ऑफ ऑल तो रिझन बघितला पाहिजे आपण, जसं आपण आधी बोललो. बेहमा गस्सा म्हणजे गाय बैल का नाही विकली पाहिजे नॉन ज्यूसला, कारण तो येऊन शब्दातलं काम करून घेईल. त्याच्या शेतामध्ये बघतील सगळे का, हा बघा इस्रायलचा बैल आहे आणि तो शेतामध्ये काम करतोय. म्हणजे, आणि आपल्याकडे मिtzवा आहे, बेमते खा, आपल्याला शब्दात मध्ये लॉ मध्ये आपण बघतो का, शब्दातला त्याच्या अॅनिमलनी पण काम नाही केलं पाहिजे. त्यांना पण शूत, त्यांना पण त्यांनी पण काम करायला अलाउड नाहीये. आणि सर्व बघतील का, बघितलं इस्रायलचा समजा अॅनिमल आहे, तो काम करून घेतोय त्याच्याकडून. तर म्हणून ते अलाउड नाही आपल्याला विकायला. आणि अ, आणि तो पण ट्रेन करू शकतो दुसऱ्याला, आणि ते पुढे मग स्टॉप नाही करू शकत त्याला आपण. म्हणून त्यांनी लॉ काढला, त्यांनी म्हणजे अजून रिस्ट्रिक्शन टाकला एक, जसा सियागला तोरा आहे तसा बोलता फेन्स बनवलाय हमीमनी, आणि बोलले का ओके, पेमा दका, शीप आणि गोट ते पण नाही विकायचे, नाहीतर मग कोणाला वाटेल का ते अलाउड आहे. पण जिकडे माकोमशे नागू, जिकडे रब्बानी तिकडून जे बघतात का सगळ्यांना क्लिअर आहे आणि कधीच ती गोष्ट होत नाहीये, सगळ्यांना माहित आहे का गाय बैल नॉन ज्यूस नाही विकायची, कारण तो शब्दाचं काम करून घेईल म्हणून. तर म्हणून अं, म्हणून हे अलाउड आहे. म्हणून आपण अलाउ करूया बकरी वगैरे विकायला, कारण सगळ्यांना क्लिअर आहे. तर तिकडूनचा मिनहाग आहे, ओके वी कॅन सेल इट, कारण एव्हरीथिंग इज क्लिअर. मग पुढे येतो आपण बघतो ए, काय दुसऱ्या गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये. का एक वेळ आपण डिसाईड केलं का, एक वेळ सांगितलं का बेहमा कोणता पण अॅनिमल जो गाय बैल आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी पण इन्क्लूड केले त्यांनी. ए, त्याच्यामध्ये आपण बोलतात का, वासरू, नाहीतर जे पण, आता वासरूला काम नाही करून घेऊ शकत, तर ते पण इन्क्लूड केलं त्याच्यामध्ये. नाहीतर जो अॅनिमल आहे जो शेतामध्ये काम नाही करू शकत, त्याचा पाय तुटले, त्याचा काय लागलंय आणि तो तो नाही काम करू शकत, तरी सुद्धा तो त्या प्रोहिबिशन मध्ये जातो. कारण कोणाला पण वाटेल का अलाउड आहे, काय तो ऑब्विसली त्याला काम नाही करून घेऊ शकत, तो चालूच नाही शकत बैल, त्यामध्ये याकडून काम करणे करून घ्यायचा प्रश्नच नाहीये. मग कसं काय ते अलाउड नाही विकायला, ते अलाउडच असेल नॉर्मली. पण रब्बानी मिळतात, तर गोष्ट ते रब्बानी मिळतात आणि आपल्याला शिकवतात का नाही, ते पण अलाउड नाहीयेत. आणि मग माणूस बोलते ओके फाईन, इकडे झालं.
मग ए, मग घोडा का नाही विकायला? घोडा कोण कोण काम करून घेतो? घोड्याचा प्रश्न काय? घोडा विकू शकतो आपण. ते कन्फ्यूज होईल माणूस. तो बोलेल, नाही समज जर बकरी विकू शकतो, तर मग गाय बैल पण विकू शकते, घोडे पण विकू शकतो. कारण घोड्याचा प्रश्न काय आहे? ए, घोड्याचा प्रश्न काय आहे विकायचा इकडे? का घोड्याचं काम करून नाही घेत. शब्दातला अलाउडने आपल्याला घोड्यावर बसून राईड घ्यायला या ते का? कारण तो येईल आणि समज फांदी तोडेल त्या घोड्याला डायरेक्ट करायला, म्हणून ते अलाउड नाही. तर म्हणून तो एक सियाग आहे, तो एक ऑलरेडी तो एक फेन्स आहे. आणि म्हणून तर इकडे येतो आपण बघतो का मग इकडे त्याने कन्फ्यूज नाही व्हायला. तो घोडा अलाउड आहे म्हणजे गाय बैल पण अलाउड असतील, असा माणूस कन्फ्यूज होईल. आणि म्हणून ते सगळेच स्थानकामाप्रमाणे अलाउड नाही आपल्याला. कारण आपण रबी येऊ द्या बोलतात, हा रबी येऊ द्या बोलतात, मग काय प्रॉब्लेम आहे विकायला? आपण विकू शकतो. जनावर चालू नाही शकत, त्याचं ऑब्विसली काम नाही करून घेऊ शकत, तर मग प्रश्नच नाही येत. मग एव्हरीथिंग इज फाईन. तो काम करू शकतोय, तो त्याला विकू शकतो. कारण समज जर तो काम नाही करणार आहे, तो ऑब्विसली तो नॉन ज्युइश माणूस काय करेल, तर त्याला कापल खायला. तर मग प्रश्नच नाही येत, विकू शकतो. मग राबी येऊद्याप्रमाणे आपण विकू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. कोणते विकू शकतो? राबी येऊद्याप्रमाणे जे पण ए, अ, त्यांना काहीतरी डिफेक्ट आहे, म्हणून ते विकू शकतो. पण आला का त्यांना कामाप्रमाणे लॉ इज अकॉर्डिंग टू तानाकामा. ते बोलतात का अलाउड नाही आहे सगळ्या गोष्टी करायला. ओके, दॅट्स द थर्ड मिशना. अजून काय आपल्याला माहित पाहिजे आता? हा, ओके. बेन बेतेरा बोलतात का त्या घोड्याबद्दल आपण बोललो, तो रिझन होता का? कारण माणूस घोड्याने काम नाही करून घेत शेतामध्ये, तो राईड करू शकते. आणि बेन बेतेरा प्रमाणे घोडा ला अलाउड आहे विकायला. कशासाठी? कारण तो राईड करतो, त्याच्यावर तो सवारी करतो म्हणून. आणि तोराचा लॉ नाहीये तो, डायरेक्टली फ्रॉम तोरा नाही, कारण याचा फेन्स आहे. कारण तो येईल आणि तो लकडी तोडेल, फांदी तोडेल. म्हणून घोड्यावर पण बसून अलाउड नाही आपल्याला ट्रॅव्हल करायला, जायला कुठे. ओके, दॅट्स द थर्ड मिशन. आपण याच्यामध्ये आहे अंडरस्टँड करायला. ओके. या विमानामध्ये अजून काही मस्त इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, पण आता टाइम नाही जास्त त्याच्यामध्ये डिस्कस करायला. विल गेट टू द नेक्स्ट मिशना. आपण रीड करूया. लेट्स सी कितपर्यंत जाऊया आपण त्या नेक्स्ट मिशनामध्ये. नेक्स्ट मिशना इज ऑल्सो द सेम ट्रॅक, द सेम वे. मकोम शेनागू. मकोम शेनागू तुम्ही बघू शकता तिकडे. पद्धत आहे, त्या जागेची पद्धत आहे, त्या जागेवर पद्धत आहे कसं वागायचं, आणि त्याप्रमाणे तो लॉ आहे. מקום שנהגו לאכול צלי בליל פסחים אוכלים. מקום שנהגו שלא לאכול אינן אוכלים. מקום שנהגו להדליק את הנר בליל יום הכיפורים מדליקין. מקום שנהגו שלא להדליק אינן מדליקין. מדליקין בבתי כנסיות ובבתי מדרשות ובמבואות האפלים ועל גבי החולים. इथे आपण एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट मध्ये जातो. आणि जिकडे अं, कोणती कस्टम आहे? काय कस्टम आहे इकडे?
पेसाख मध्ये आपल्याला माहिती आहे का, पेसाखचा कोर्बान पेसाख द्यायचा आपल्याला मिtzवा आहे. जेव्हा बेतामिदेश होता तेव्हा माणसं कोर्बान पेसाखला द्यायचे. किंवा एरेफ पेसाखला, एरेफ पेसाखला कोर्बान पेसाख लागायचा आणि त्यांनी खायला पाहिजे कोर्बान पेसाख. तर तो पूर्ण तो शिजवायचा नाही, तो पूर्णपणे रोस्ट केला पाहिजे, अलायश केला पाहिजे. आणि तो मिtzवा आहे अलायश करून खायचा. रोस्ट करायला अलाउड नाही, आपण बोललो होतो त्याच्याबद्दल. कोर्बान पेसाख जो बेतामिदेशमध्ये द्यायचे, प्रत्येक ग्रुप्स असायचे, प्रत्येक फॅमिली असायची आणि त्यांना सगळ्यांनी कोर्बान पेसाख खायला मिtzवा आहे एरेफ पेसाखला. तर ते रोस्ट करायचे मटन, तो अख्खाच्या अख्खा पूर्ण पाहिजे, रोस्ट केलेला पाहिजे. आणि अजिबात त्याचा एक पण हड्डी तुटली नाही पाहिजे. ते आपण बघू पुढे जाता इकडे मिशनात मध्ये. त्याच्याबद्दल आपण बघूया कोर्बान पेसाख बद्दल. बेझात हशेम लवकरच बेत मिकदाश येईल तेव्हा आपल्याला पण मिtzवा असेल आणि बेझात हशेम आपल्याला पण स्फूर्त हकादोश बरखू देईल. विथ द मेरिट वी आर लर्निंग मिशनात पसाखीम, वी आर गेटिंग रेडी फॉर मशियाख. आपण मशियाख साठी रेडी होतोय. जेव्हा आपली हकादोश बरखू बघतोय का आपण रेडी होतोय मशियाख साठी, तर ऑफकोर्स सखीमचा मिtzवा करणे हे करायला आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली. लेट्स प्रे फॉर इट. आणि सखीम इट्स अ बिग स्कूप. तर आपण पण नमाज करतोय, आपल्याला पण तो स्कूप मिळेल बघायला आणि पेसाख, फॉर्मल पेसाख खायला. तर अलाउड नाहीये ती तो लेबाशेल करायला, तो कुक करायला. आता समज ती अर्पण दिला आणि एरेफ पेसाखला खायचा आपल्याला मिtzवा आहे. तर समज जर माणूस कोणतरी बाहेर असेल आणि तो बघेल का हे बघ आलायश करून खातात, म्हणजे हा कोर्बान पेसाख खातात ते. तर म्हणून कुठे कुठे अलाउड नाही आहे. जसं इस्रायलमध्ये आपण बोलतो का जो झेरोवा ठेवतात पेसाख सेदेर मध्ये, रोस्ट करून ठेवतात. तर बोलतात का ह्याला दाखवू नका का, हा हिने झेरोवा, हिने कोर्बान पेसाख, मच्चा आणि मरोर. मग आपले मिtzवा बोलायला पेसाख, मच्चा आणि मरोर. तर पेसाख बोलताना त्याला माणसांनी बोट नाही दाखवलं पाहिजे, नाही तर तो कोर्बान पेसाख सारखं होतं, कारण तो रोस्ट केलेला असतं. आणि इकडे खूप ठिकाणी खूप लोकांचा मिनाग आहे का, समज रोस्ट केलेला असेल तर नाही खायचा. केव्हा नाही खायचा? पेसाखच्या सेदर मध्ये. कारण सगळ्यांना वाटेल नाही, पेसाखच्या सेदर मध्ये ते कोर्बान पेसाख खातात, कोर्बान पेसाख. तर अं, कोर्बान पेसाख अशा स्थितीमध्ये खातात. असं कसं खाऊ शकतात कोर्बान पेसाख इकडे? आणि बाहेर येरुशलेमच्या बाहेर खातात. तर मग म्हणून बोलतात का ती कोणता मिनाग होतं, नाही खायचं कोर्बान पेसाख. पण समज तो कुठे गेला जिकडे अलाउड आहे, ज्यांचं मिनहाग आहे खायचा रोस्टेड मीट, म्हणजे आलायश केलेला मटन एरेफ पेसाखला खायचा अलाउ करतात ते. तर त्यांची कस्टम आहे ते खायला, तर मग त्याला पण अलाउड आहे खायला. तर तिकडून तो खाऊ शकतो. या, तर पण ज्याची पद्धत आहे नाही खायचा, तर त्यांनी नाही खायला पाहिजे. डिपेंड्स काय पद्धत आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना दिसतंय. जसं बोलतात का की आजच्या काळी जेव्हा माणूस बस्सार व खाला, जेव्हा जर मटण आणि दूध सोबत खायला अलाउड नाही, ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे. पण आजकाल आपण बघतो का माणसं झकनिक, सॉसेजेस ते खातात आणि बाजूला कप पण असतं. तर म्हणजे काय, त्याचा तो मटणाचे नाही आहे, ते सोयाचं असतं. ते व्हेजिटेरियन आहे, ते पारवे आहे. आणि म्हणून त्याला अलाउड आहे, कारण सर्वांना माहिती आहे, आजकाल सगळ्यांना माहिती आहे का हा दूध वापरतोय, तो पण दूध नाहीये प्रॉब्ली, त्याच्यामध्ये तो हे वापरतोय, दुसरा कोणता ते. नाहीतर तो ते मटणाचे तुकडे आहेत, ते स्नित्सेल आहेत, ते खरे नाहीये, ते सोयाचे, ते पारवे आहेत.
तर आजकाल सगळ्यांना माहित आहे का बाबा, आजकाल सगळेजण वापरतात सोयाचे पारवे. पारवे गोष्ट खूप फेमस आहे, सगळ्यांना माहित आहे. तर मग कोण विचार नाही करू शकत, काही नाही. हा बघ, मटण आणि दूध सोबत खातोय, तर हे बघ असा कसा खातोय सोबत. तर मग पण जिकडे कोणाला माहित नसेल किंवा कॉन्सेप्ट क्लिअर नसेल, कोणत्या तर अशा ठिकाणी जाईल जिकडे कोणालाच नाही माहित का सोयाच्या गोष्टी असतात, पारवे पारवे मटणाचे तुकडे दिसतात, तर तर ते खायला अलाउड नाहीये, कारण तिकडे त्यांना माहित नाहीये. पण जिकडे सगळ्यांना माहित आहे तिकडे अलाउड आहे खायला, कारण सगळ्यांना काही डाऊटच नाही त्याच्यामध्ये. जसं आधीच्या काळी जेव्हा ते मटण खाल्ल्यानंतर ते बदामाचं दूध पियायचे, तर ते बोलतात बदामाचे तुकडे टाकले पाहिजे दिसायला, काही नाही ते बदामाचे बदामाचं दूध आहे, तर मरीत आईन म्हणून हे दिसायला नाही पाहिजे का तू चूक करतोय. त्यांना वाटेल हा हे काय चूक करतोय म्हणून. इस्रायलला आल्यानंतर इस्रायलला आल्यानंतर समज जर माणसाला काही डाऊट असेल तर त्यांनी विचारलं पाहिजे. कारण माणूस विचार करत बसेल, अरे हा माणूस असा कसा उलट सुलट वागतोय. रिलीजियस लोकांबद्दल बोलतोय, नाही नॉन रिलीजियस तरी प्रश्नच नाहीयेत. पण रिलीजियस लोकांबद्दल तरी, अरे लॉ प्रमाणे मी असंच शिकलो होतो, हा असा का वागतोय उलट. तर त्याला विचारलं पाहिजे, बाबा तू काय असं का वागतोस, याच्यामध्ये काय पॉइंट आहे काय का, मला अंडरस्टँड करायला मला नाही माहित काय. तर मग आल्यानंतर इकडे फार सरप्राईज असतात इस्रायलमध्ये, सर्व उलट सुलट वाटतं. पण रिअली मग त्याच्या लॉ मध्ये बघितल्यानंतर कळतं का बाबा हा लॉ असा असा पाळतोय म्हणून त्यांनी असा गोष्ट केली. तर ते क्लिअर झालं पाहिजे. आणि डाऊट मध्ये राहणे इट्स सफेक, त्याचं गेमॅट्री त्याचे नंबर न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे आमालेक. सफेक इज आमालेक. माणसाच्या मनामध्ये एक वेळा डाऊट आला तर मग जेऊ तो तो डाऊट कधीच, जोपर्यंत तो क्लिअर नाही करत तोपर्यंत त्याला तो समोरचा माणूस असेल नाहीतर त्याची वागणूक असेल ती खराब वाटते. आणि मग तो डाऊट तो आतमध्ये जसं काय अ, बी पेरल्यानंतर कसा झाड येतोय तसा त्या डाऊटनी तो वाढत जाते. पण समजा माणसा काय क्लिअर नसेल ते विचारलं पाहिजे, तो डाऊट क्लिअर केला पाहिजे. आणि मग पुढे एक स्टेप पुढे जातो, तो एक स्टेप अंडरस्टँड करू शकतो. तर म्हणून इकडे आपण बघतो का, ज्या ठिकाणी अलाउड आहे भाजलेला मटण खायला, एरेफ पेसाखला, तिकडे अलाउड आहे खायला. आणि जिकडे ज्या ठिकाणी अलाउड नाहीये खायला तिकडे नाही खायला पाहिजे. एनिवे आपण अर्धा मिशन झालेला आपल्या इकडे. पण इकडे कंटिन्यू करूया नेक्स्ट टाइम. लेट्स सी पुढचा, आपण पुढच्या वेळेला कंटिन्यू करूया ऑफकोर्स. छोटी स्टोरी असेल तर सी. एक थिंग आहे जे आपल्याला माहित पाहिजे का, जेव्हा माणूस रब्बानीकडे जातं तर त्यांनी त्याला कोणता प्रश्न विचारतो, ते प्रश्न विचारायची पण पद्धत असते फर्स्ट ऑफ ऑल. आणि प्रश्न कसा विचारला पाहिजे ते पण माहित पाहिजे. आणि ऑफकोर्स त्या रावनी जास्त प्रश्न विचारले पाहिजे अंडरस्टँड करायला त्या प्रश्न. पण जेव्हा तो ब्राखा देतो तो राबी, तेव्हा त्याला सियात दिशमाया असतं, त्याच्या मोठी परमेश्वराची पण मदत असते. काय नुसता नाही, ते त्याचा ऍडवाइस इम्पॉर्टंट असतं, पण जी ब्राखा पण असते ती पण अं, ती पण इम्पॉर्टंट असते. आणि ती पण हे असते, जसं आपण बघतो या पाराशामध्ये, पाराशाच्या शबुआमध्ये आपण बघतो का तलमिदे खखामीमची अंडरस्टँडिंग आहे, तलमिदे खखामीमचा इम्पॉर्टन्स किती आहे. आणि इस्रायलमध्ये आपण बघतो का खूप गोष्टी उलट आहेत, खूप गोष्टी उलट सुलट माणसं बोलतात. तसं गेमारामध्ये मेफोराश लिहिलेला आहे का, काय फायदा जेव्हा माणूस बोलतो एक सिंपल सेंटेन्स. एक सिंपल सेंटेन्स मी ऐकले लोकांकडून पण ज्यांना माहित नाही, जास्त तोराची माहित नाहीये, पण ते बोलून जातात कारण ते रेडिओवर ऐकतात नाही तर माणसं बोलताना ऐकतात. पण त्याच्या मागे एवढ्या मोठ्या गोष्टी आहे का त्या माणसाला एक पदवी मिळते. समज जर एक माणूस येईल आणि ही गोष्ट बोलेल आणि तो मनापासून बोलेल, अरे जे मी आता बोलणार आहे ते, तर त्याला एक
तोरा एक पदवी देतो त्याला. त्याला एक पदवी मिळते. कारण युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पदवीच नाही मिळत, नॉर्मली पण पदवी मिळते. आपण बघूया कोणती पदवी मिळते. तर लास्ट पाराच्या आपण बघितला या गोष्टीबद्दल. जेव्हा माणूस येतो आणि बोलतो का मा आणि रबनान, काय काय फायदा आहे तलमीद हमीमचा. ते जे पण अभ्यास करतात ते स्वतःसाठी करतात. काय फायदा त्यांचा. जसे बोलतात का काय फायदा त्यांचा, ते इकॉनॉमीला लाजवर नाही करत, आमच्याकडे काम करायला नाहीयेत, आणि काय फायदा. असे शलोम असं जो बोलतो, तर तोरा गेमाराकडून काउच बरोबर त्याला एक पदवी मिळतो. तिथं हा माणूस अपिकोरस आहे. अपिकोरस म्हणजे नास्तिक. नास्तिक माणूस आहे. काय केलं त्यांनी, परमेश्वरा कुठं उलटसुलट बोलला. काय बोलला तो. नुसता बोलला आणि काय फायदा या तर मी ते खाखामीचा ते अख्खा दिवस कॉलेजमध्ये अभ्यास करतात. तर एवढीच ही गोष्ट खासे शलोम तो बोलला, तर त्याला एक पदवी मिळते अपिकोरेस. मिळतं नास्तिक माणूस आहे. आणि मग जे पण नास्तिक माणसाला लागू होतात तर त्याला लागू होतात. तेच नाही, त्याची नमाज वगैरे पण वेगळ्या रीतीने वर जाते, आपल्याला नाही माहित किती ते. तर तर फार इम्पॉर्टंट आहे जेव्हा माणूस इस्रायलला येतो, नाही तर इस्रायलचे न्यूज ऐकतो, हाच विशालो गॉड फॉरबिड. तर ते कॉन्सेप्ट ते रिपीट करण्यामध्ये किती डेंजर आहे ते माहित पाहिजे आपल्याला. आणि समज मला ही गोष्ट नाही माहित, तर बेटर नॉट टू से इट. खूप गोष्टी अशी आहेत जे बोलून माणसं मोठीची मोठी चूक करू शकता. तरी एक गोष्ट ही आहे, तर म्हणून माणसांनी बोललं पाहिजे. बघ, आकाश कोणी बोललं, तोरामध्ये लिहिलंय मेफोराश, 10 माणसं समज जर सदोम आणि अमोरामध्ये असते, जे तोराचा अभ्यास करणारे असते, तर मी ते खखामीम असते, आणि एक कोळेल असते कुठे ते कोपऱ्यामध्ये, 10 माणसं जे तोराचा अभ्यास करणारे असते, तर आकाश कोणी अख्खा सदोम आणि अमोरा डिस्ट्रॉय नसते केला. 10 माणसं. पण अख्खा सदोम आणि अमोरा एवढी मोठी जागा, एवढी माणसं होते, एवढी मोठे शहर, हजारो माणसांचं होते तिकडे, आणि 10 माणसांमुळे तरी वाचले असते. आजच्या काळी जेव्हा जेव्हा आपण बघतो का कोणती आकाश खूप एवढी मिरॅकल्स करतो इस्रायलमध्ये, इस्रायलच्या बाहेर पण प्रत्येक इस्रायल माणसासोबत, आणि आपल्याला नाही माहित का आपला जो लिमूद आहे, आपला जो अभ्यास जो आपण इकडे करतोय, आता प्रत्येक माणूस केव्हा पण तेलिंग वाचतो, तर केव्हा पण तो गोष्टी करतो, त्याचा फायदा किती मोठा होतो आपल्याला नाही माहित. केव्हाच पेपरामध्ये नाही येणार आज, का केव्हाच नाही, आणि केव्हाच नाही आलं, आणि केव्हाच त्या सदोम आणि अमोराच्या पेपरमध्ये समज जर 10 माणसामुळे अख्खा शहर, अख्खा तो सिटी, अख्खी दोन सिटीज, मोठे मोठे सिटीज होते, कम्प्लिटली डेव्हलप्ड सिटीज होते ते ते वाचले असते, तर केव्हा पेपरामध्ये दुसऱ्या दिवशी नसतं सांगितलं का अरे 10 माणसं कोलेलमुळे आपला आकाश बर्फाने आपल्याला वाचवलं. ही केव्हाच नाही होणार, झालं पण नाही आणि होणार पण नाही. तर पण प्रत्येक माणसाला क्लिअरली माहित पाहिजे का आकाश बर्फाने तोरामध्ये लिहिलं डायरेक्टली का तोराचा अभ्यास केला, आणि सद्दिकी माणूस असेल तर सद्दिक असेल, त्याच्यामुळे तो दुसऱ्यांना अख्खा जग वाचवेल. अख्खा जग, एक सिटी, अख्खा अख्खा कंट्री, पूर्ण कंट्री, आणि पूर्ण पूर्ण जग. 36 सद्दिकी माहित, जसं खासिदिक कॉन्सेप्ट ऑफ लमेद भाव सद्दिकी, 36 सद्दिकी अख्ख्या जगामध्ये आहेत, त्यांच्यामुळे अख्खा जग उभा आहे. तर आपण बघतो का प्रत्येक माणूस किती इम्पॉर्टंट आहे, आणि त्याचा प्रत्येक मिtzवा किती इम्पॉर्टंट आहे, आणि प्रत्येक तोराचा अभ्यास, त्याची एक लाईन तो टाइम असेल तेव्हा तो डेली वाचतो, किती इम्पॉर्टंट आहे. ते माणसाने अंडरस्टँड केल्यानंतर, तर त्या तोंडातून असे उलट सुलट शब्द नाही येणार, ज्याच्यामुळे तो तलमिदे खाखामीम जे तोराचा अभ्यास करतात दिवस रात्र, जे पूर्ण लाईफ डेडिकेट करतात तोराला, त्यांच्याबद्दल तो उलट सुलट बोलू शकेल. म्हणून सांभाळायला पाहिजे या गोष्टीबद्दल, कारण तोरामध्ये मेफुराश लिहिले, हाशेम आपल्याला बोलतोय कम्प्लिटली का समज 10 सद्दिकी असते, 10 तोराचे लर्नड माणसं असते, तर अख्खा सदैव आणि अमोरा वाचला असता. तर इकडे पण आपण बघतो का प्रत्येक आजकाल तो एक मोठा आपल्या इकडे टेस्ट आहे
इस्रायलमध्ये तरी. क्या म्हणून समज जर माणसाला तोराचा तोरा स्कॉलर बद्दल ज्या मदत करता येईल तर इट्स अ बिग थिंग. त्याला सूत लागतं, त्याला मोठं मेरिट लागतं. पण समज जर मदत नाही करता, त्याची एवढी ऐपत नाही मदत करायला, ए, तर ऍटलिस्ट त्याच्याबद्दल बोललं नाही पाहिजे उलट सुलट. कारण त्याला राखा नाही, त्याला खास शलोम, त्याला कर्ज लागू शकते. माणसाने सांभाळलं पाहिजे, बोलताना पण, कोणासंग बोलताना पण, ते न्यूज ऐकताना पण. आणि त्यांच्यासोबत लोकांमध्ये बसून त्यांच्यासोबत जेव्हा ते कोणत्या असे टॉपिक बाहेर येतात, तेव्हा पण डिस्कशन मध्ये भाग घेऊन आणि त्यांच्या हो ला हो मिळून, समज जर त्यांच्यासोबत राहतोय तर तो पण एक त्यांचा गँग मधला माणूस बनतो खास विषयालो. तर ते माणसाने सांभाळलं पाहिजे. जस्ट अ स्मॉल थिंग, जे आपण, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण त्याचा नाही तर त्याला खास विषयाला पदवी मिळू शकते मोठी, जी आपल्याला नाही मिळवायची ती पदवी. एनिवे, एनिवे, तर आपण इकडे आपला शिवर स्टॉप करू शकतो विथ अ स्मॉल प्रेयर ॲज युजल. आपण शिवर संपल्यानंतर पुन्हा तीच प्रेयर करतो, विच एंड ऑफ द लिमूद आपण करतो. पण अभ्यास, थोडासा अभ्यास कंटिन्यू करू शकता, दॅट्स नो प्रॉब्लेम. पण आपला लिमूद करताना आपण एंड ऑफ द लिमूद आपण आई प्रेयर बोलतो. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर, इंग्लिश मध्ये पण बोलू शकता इफ यू वॉन्ट. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל, והם עמלים. אני עמל, מקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ, והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבית שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבית שחת. אנשי דמים מרמה לא יחצו ימיהם, ואני אבטח בך. So with this trust in Hashem, I wish everybody have a great week. יום רביעי תעלה, maybe we can say already Shabbat Shalom. And have a great week. And Bezat Hashem, we'll finish this. आपण कंटिन्यू चालू केला मिशन, तो आपण कंटिन्यू करू नेक्स्ट टाइम. ये बसोरत टोभोत, ग्रेट टाइम. बोलते हुए चलो चलो. תודה רבה. בשמחה רבה.